आज आपण 2-3 टिप्स वापरून मुंबईची खेकडा भजी बनवणार आहोत. म्हणून जर तुम्हाला भजी आवडत असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी आधीच कांदे चांगले कट करून घेतलेले आहेत. तर आपण ते लांब कांदे कट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचे स्लाइस मी लांब केलेले आहेत. आपल्याला बेसनमध्ये सर्वात आधी कांदे टाकायचे आहेत. पाणी नंतर टाकायचं आहे. त्यानंतर आपण इथं ऑइल टाकणार आहोत. 1 चमचा ऑइल आपण टाकणार आहोत. तर भजी खूप छान क्रिस्पी होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकणार, जे मक्कीचं पीठ असतं आपण ते टाकणार आहोत. आणि पाणी न टाकताच आपण त्यांना एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याचं थोडं पाणी सुटतं तर त्यामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे. ही कांद्याची भजी एकदम छान होते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता इथं मी चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. आणि लिंबू टाकल्यानंतर आपल्याला ते छान एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चमच्याने मिक्स करणार तर ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स होणार नाही. म्हणून हातानेच आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदे आणि ते बेसनचं पीठ एक दुसऱ्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते थोडं कोरडं होत आलं की जे आपल्या कांद्यांमध्ये मिक्स नाही झालं, पाणी जास्त नाही सुटलं तर आपल्याला वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला खूप त्याला पातळ नाही बनवायचं, तर आपल्याला त्याला थोडंसं थिकच राहू द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जेवढे कांदे बारीक कट करणार तेवढी भजी आपली चविष्ट बनते. छान एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ते थोडंसं मिक्स झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं तसंच राहू द्यायचं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर ते छान सॉफ्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो खाण्याचा बेकिंग सोडा असतो तो टाकायचा आहे. सोडा टाकल्यामुळे ती भजी क्रिस्पी पण होते आणि लवकर नरम होत नाही आणि खायला देखील चविष्ट लागते. खाण्याचा सोडा टाकल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर प्रकारच्या भज्या बनवतो, त्याच्यातलीच ही एक वेगळी भजी आहे. ही देखील सगळ्यांना खूप आवडते. तुम्हाला देखील खूप आवडेल. आणि आपण बाहेर कुठं गेलो, मुंबईला तर सगळेजण खेकडा भजीचे प्रिय असतात. सगळ्यांनाच खेकडा भजी आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. साईडला मी गरम करायला तेल ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला भजी टाकून घ्यायची. कांदे वेगवेगळे होतील अशी आपल्याला भजी टाकायची आहे. अगदी आपल्याला हाताने गोळा करून असं भजी टाकायची नाही, तर आपल्याला ते वेगवेगळी टाकली तरी चालेल, कारण ती आपली स्प्रेड झाली पाहिजे. तेव्हाच ते कांदे छान असं क्रिस्पी होतील आणि भाजले जातील, ब्राऊन कलर येईल. तुम्ही बघू शकता आपली भजी छान अशी होत आहे. तुम्ही या भजीच्या पिठामध्ये ओवा, मिरची किंवा लाल मिरची पावडर देखील टाकू शकता. पण मी अवॉइड केलं आहे. लाल मिरची पावडर टाकल्यामुळे भजी लाल होऊ शकते, म्हणून मी टाकलेली नाही. तर हिरवी मिरची तुम्ही नक्कीच टाकू शकता. टाकताना आपल्याला फास्ट गॅस करायचा आहे. तेलामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून ते तेल शोषलं जाणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण कमी गॅस करून त्याला थोडं होऊ द्यायचं आणि जेव्हा आपण काढतो तेव्हा जास्त फुल गॅस करायचा, मग त्याच्याला तेल चिपकत नाही. मग आपल्याला उरलेलं जे पीठ आहे त्याचे देखील भजी काढून घ्यायचे आहे. तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. त्याचा खमंग वास देखील सुटलेला आहे. मला देखील आवडते. आणि वातावरण बाहेर पावसाळी असल्यामुळे सगळ्यांनाच भजी खाण्याची इच्छा होते. अशाच प्रकारे तुम्ही गिलक्याची भजी, बटाट्याची भजी आणि बऱ्याच प्रकारच्या भज्या बनवू शकता. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया आपण असेच नवीन नवीन व्हिडिओसोबत. ट्रिक्स आणि टिप्स जगण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.